नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या टॉपिक मधील जे काही आपल्या बुकमध्ये कॅन यू रिकॉल क्वेश्चन दिलेले आहेत पेज नंबर 1, 3 आणि 4 वरती. तर ते क्वेश्चन्स आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की जे क्वेश्चनमुळे आपली या चॅप्टरची कॉन्सेप्ट काय होते रे डेव्हलप होते, कारण की ते सर्व क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरच्या नॉलेजवरती आधारित असतात. बरोबर. तर मग आपल्या बॅचचं नाव आहे धुरंधर बॅच 2026 अँड 2027. तर उशीर न करता चला आपण पुढचा आपला क्वेश्चन कडे डिस्कस करूया. तर पहा, पहिला क्वेश्चन जो काही आपल्या पुस्तकात दिलेला आहे त्याचं काय नाव आहे बघा. तर विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. त्याने असं विचारलंय की सेलच्या न्यूक्लियसमध्ये असा कोणता कॅरेक्टर आहे की जो आपले आनुवंशिकता किंवा हेरिडिटी कॅरेक्टर्स पुढच्या जनरेशन मध्ये घेऊन जातो. तर त्याचं नाव आहे बघा क्रोमोझोम. हा जो काही क्रोमोझोम आहे तर आपण नवीला शिकलो होतो. हा क्रोमोझोम न्यूक्लिक ऍसिड आणि कशापासून बनलेला असतो रे, तर प्रोटीन पासून बनलेला असतो. ठीक आहे की नाही. मग क्रोमोझोम इज अ कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच कॅरी हेरिडिटी कॅरेक्टर्स. बरोबर समजलंय का? ठीक आहे. चला दुसरा जो आपला क्वेश्चन आहे पुस्तकामध्ये दिलेला त्यानं काय विचारलं बघा. व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी. यांनी विचारलंय की पॅरेंट्स पासून प्रोजेनीपर्यंत ज्यावेळेस कॅरेक्टर ट्रान्सफर होतात त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो. तर आपण पाहिलेलं आहे की इनहेरिटन्स आपण त्याला म्हणतो किंवा आपण त्याला हेरिडिटी म्हणतो. ही जी काही प्रोसेस आहे पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर जाण्याची, मग ते फिजिकल कॅरेक्टर असतील किंवा ते मेंटल कॅरेक्टर्स असतील, त्या प्रोसेसला त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो रे, तर आपण हेरिडिटी म्हणतो. तिसरा प्रश्न काय त्यांनी विचारलाय. स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डीएनए अँड व्हेरियस टाइप्स ऑफ आरएनए. त्याने असं म्हणलंय की डीएनए चे वेगवेगळे स्ट्रक्चर सांगा आणि त्याचबद्दल बरोबर म्हणजे डीएनएचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरएनए कोणकोणते आहेत. तर पहा, डीएनए बद्दल जर आपण माहिती जर पाहिजे म्हणलं तर या डीएनए मध्ये आपल्याला या ठिकाणी असे 2 स्ट्रँड्स पाहायला मिळतील. हे जे काही 2 डीएनए चे स्ट्रँड्स आहेत, हा एक स्ट्रँड आणि हा एक स्ट्रँड, ते दोन्ही स्ट्रँड तर आपण म्हणतो डीएनए मॉलिक्यूल इज अ डबल हेलिक्स कन्सिस्टिंग ऑफ 2 स्ट्रँड्स. हा डीएनए मॉलिक्यूल 2 स्ट्रँडनं बनलेला असतो आणि प्रत्येक हा हेलिक्स जो हेलिक्स आहे, जो प्रत्येक डीएनए मधला 2 पैकी प्रत्येक एक म्हणजे एक हेलिक्स कशानं बनलेला आहे, तर न्यूक्लियोटाइडनं बनलेला आहे. आणि न्यूक्लियोटाइड कशापासून म्हणतो तर आपण पाहिलं होतं लेक्चरच्या पहिल्या लेक्चरमध्ये स्टडी करताना की शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजिनस बेस यापासून काय होतं रे, तर प्रत्येक न्यूक्लियोटाइड तयार होतो. नायट्रोजन बेस 2 प्रकारचे असतात. एकाला आपण प्युरिन म्हणतो आणि एकाला आपण काय म्हणतो रे, पायरिमिडिन म्हणतो. बरोबर. मग हे जे काही प्युरिन्स आहे हे 2 प्रकारचे असतात. त्याला आपण ॲडेनिन किंवा ग्वायनिन, ॲडेनिन अँड ग्वायनिन म्हणतो. आणि पायरिमिडिन हे सुद्धा 2 टाईपचे आहेत. कोणते, सायटोसिन आणि थायमिन. मग सर युरासिल कुठे गेला, तर युरासिल आरएनए मध्ये प्रेझेंट असतो बाळा. मग आर्यनिन हमेशा काय करतो रे, तर थायमिन बरोबर बॉन्ड बनवतो आणि ग्वायनिन हमेशा सायटोसिन बरोबर बॉन्ड बनवतो. मग ॲडेनिन बॉन्ड्स विथ थायमिन, त्यामध्ये आपण हमेशा म्हणतो की 2 बॉन्ड्स असतात आणि ग्वायनिन आणि सायटोसिन मध्ये 3 बॉन्ड असतात. ते 3 बॉन्ड कोणते रे, तर हायड्रोजन बॉन्ड. आता पहा, व्हेरियस टाइप्स ऑफ आरएनए मध्ये आपण पाहतो. पहिला आरएनए कोणता आहे, मेसेंजर आरएनए. नावातच दडले बघा मेसेज, म्हणजे हा काय करणार आहे, तर हा मेसेंजर आरएनए इन्फॉर्मेशन कॅरी करतो. कशासाठी रे, प्रोटीन सिंथेसिससाठी. फ्रॉम जीन्स ऑन डीएनए, म्हणजे जे काही डीएनए वरती जीन्स प्रेझेंट आहे त्याच्या मार्फत हा काय करणार आहे, तर प्रोटीन कशा प्रकारे तयार करायची, कशा प्रकारे सिंथेसाइज करायची, त्याची सर्व काही इन्फॉर्मेशन कुठे प्रेझेंट असते, तर या मेसेंजर आरएनए वरती प्रेझेंट असते. आणि हा कुठे प्रेझेंट आहे, तर सायटोप्लाझम मध्ये. मग त्यामुळे आपण याला काय म्हणतो, मेसेंजर आरएनए. तिसरा जो आरएनए आहे त्याला आपण म्हणतो रायबोझोमल आरएनए. हा एक रायबोझोमचा कंपोनंट आहे म्हणून याला आपण काय म्हणलं, रायबोझोमल आरएनए म्हणलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा रायबोझोमल आरएनए आपल्याला प्रोटीन सिंथेसिस साठी काय करणार आहे रे, मदत करणार आहे. नेक्स्ट टीआरएनए बद्दल माहिती आपल्याला पाहिजे आहे की तिसरा टाईप आहे जो आरएनएचा तो कोणता आहे, टीआरएनए. हा काय करेल रे, तर इट कॅरीज द स्पेसिफिक अमायनो ऍसिड अप टू द रायबोझोम ऍज पर द मेसेज ऑन मेसेंजर आरएनए. जशा प्रकारे मेसेंजर आरएनए वरती मेसेज आहे तशा प्रकारचे अमायनो ऍसिड आणायचं काम कोण करणारे,
टीआरएनए करणारे. आणि या ठिकाणी डायग्राम मध्ये तुम्हाला रेड आणि येलो आणि दुसरा एक कलर ब्ल्यू कलर दिसत आहे. हे काय दाखवत आहे, तर आरएनए वरती काय प्रेझेंट आहेत रे, तर अँटीकोडॉन्स प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहेत, अँटीकोडॉन. कुणावरती प्रेझेंट आहेत, आरएनए वरती प्रेझेंट आहे. समजतं ना विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपे बघा. हे क्वेश्चन फार महत्वाचे आहेत. या क्वेश्चनमुळे आपले काय होते रे, तर ते काही बेसिक आहे चॅप्टरचं ते आपलं बिल्डअप होतं. मग नेक्स्ट क्वेश्चन विचारला त्यांनी, किंवा जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय सांगा आणि त्याचे काही एक्झाम्पल द्या. तर जेनेटिक डिसऑर्डर आपण लाईफ प्रोसेस इन ऑर्गॅनिझम मध्ये 9वी मध्ये शिकलो होतो. तर जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय, तर पहा, डिसीजेस ऑर डिसऑर्डर ऑकरिंग ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम. क्रोमोझोम मध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज येणे किंवा त्यामध्ये काहीतरी बदल होणे, यालाच आपण काय म्हणतो रे, तर जेनेटिक डिसऑर्डर म्हणतो. हे कशामुळे होतं, तर जीन मध्ये म्युटेशन झाल्यामुळे होतं. मग इट मे बी अ पॉइंट म्युटेशन ऑर इट मे बी अ शिफ्ट म्युटेशन. म्हणजे एक नायट्रोजन बेस वेगळा येऊ शकतो किंवा 3 नायट्रोजन बेसचा सेट काय होऊ शकतो रे, वेगळा येऊ शकतो. मग एक्झाम्पल काय त्याचे, तर डाऊन सिंड्रोम एक एक्झाम्पल आहे, टर्नर सिंड्रोम एक एक्झाम्पल आहे आणि किल्ली फिल्टर सिंड्रोम एक एक्झाम्पल आहे. याबद्दल डिटेल आपण क्लास 9 मध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आपण डिस्कस करतो आहोत की पेज नंबर 3 वरती आपल्यामध्ये पुस्तकामध्ये कॅन यू रिकॉल चा पहिला क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स ऑफ आवर डायजेस्टिव्ह सिस्टम. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये जो काही अपेंडिक्स नावाचा ऑर्गन प्रेझेंट आहे त्याचं काय काम आहे, तर पहा, अपेंडिक्स जो ह्युमन बिंग मध्ये आहे तो ह्युमन फंक्शनल लेस आहे, वेस्टिजल ऑर्गन आहे. म्हणजे याचं कोणत्याही प्रकारचं काम आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये नाही. दुसरं काय म्हणतो आपण, आर आवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर च्युइंग द फूड. म्हणजे जेवण आपण करत असतो त्यावेळेस जेव्हा आपण फूड चावतो, अन्न चावतो, त्या अन्न चावण्यासाठी खरंच विजडम टीथ कामाचे आहेत का, तर अजिबात नाही. ते आपल्याला अजिबात युजफुल नाहीत. मग आपण काय म्हणतो, विजडम टीथ आर नॉट युजफुल फॉर च्युइंग द फूड. फूड च्युइंग साठी विजडम टीथ कशाही प्रकारची मदत किंवा कशाही प्रकारचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याकडे पाहायला मिळतो का, अजिबात ह्युमन बिंग्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. नेक्स्ट क्वेश्चन त्यांना विचारलाय, व्हाय डिड द ह्यूज अॅनिमल्स लाईक डायनासोर बिकम एक्सटिंक्ट. जे काही डायनासोर अॅनिमल्स होते या अर्थवरती, मोठे मोठे अॅनिमल्स होते, हे काय एक्सटिंक्ट झाले, तर पहा, आन्सर आपण म्हणतो की डायनासोर ज्यावेळेस एन्व्हायरमेंट बदललं त्यावेळेस ते त्या एन्व्हायरमेंट मध्ये बदलत्या वातावरणामध्ये ते स्वतःला अडॅप्ट करू शकले नाही आणि अडॅप्ट न करू शकल्यामुळे ते त्या वातावरणामध्ये राहू शकले नाही. मग आपण काय म्हणतो, डायनासोर कुड नॉट अडॅप्ट टू द एन्व्हायरमेंट इन विच दे वर ट्राईंग टू सर्व्हाइव्ह. आणि ज्यावेळेस आईची सुरुवात झाली त्यावेळेस स्कार्सिटी ऑफ फूड म्हणजे जेवणाची कमतरता त्यांना भासायला लागली आणि स्टार्वेशनमुळे, उपासमारीमुळे म्हणा किंवा भूकमारीमुळे ते काय झाले, या पृथ्वीतलावरून एक्सटिंक्ट झाले. मग अकॉर्डिंग टू द वन थिअरी, मेटॉर कोलायडेड विथ द अर्थ अँड दिस रिझल्टेड इन कॅटास्ट्रॉफिक डेथ ऑफ द डायनासोर. ही एक थिअरी आहे ज्यांचं असं म्हणणं आहे की एक मेटॉर पृथ्वीवर तडकला आणि त्याच्यामुळं हे जे काही मोठे मोठे अॅनिमल्स होते डायनासोर सारखे डायनासोर, ते काय झाले, या आपल्या अर्थवरून एक्सटिंक्ट झाले. व्हाय आर मेनी स्पेसिस ऑफ अॅनिमल्स अँड बर्ड गेटिंग एक्सटिंक्ट. त्यांनी असं विचारलंय. चौथा प्रश्न आपला असं त्यांना विचारला आहे की या खूप साऱ्या बर्ड्स आणि अॅनिमलच्या ज्या काही स्पेसिस आहेत त्या दिवसेंदिवस एक्सटिंक्ट होत चालल्या, संपुष्टात येत आहेत. तर काय येत आहेत, तर मेन रिझन आहे द कंटिन्युअस अँड रॅपिड चेंज इन एन्व्हायरमेंट. या वातावरणामध्ये सातत्यानं होत असणारा बदल, आणि तो बदल हळुवार पद्धतीने नाहीये, तर तो फार फास्ट तीव्र गतीनं आहे. त्याच्यामुळे जे काही नॅचरल हॅबिटॅट आहे अॅनिमलचं किंवा बर्डचं त्याला थ्रेट व्हायला लागले, त्याला हानिकारक पोहोचायला लागले. त्याचे मेन प्रामुख्यानं काही कारणच आहेत, जसे आपण म्हणतो की पोल्युशन, क्लायमॅटिक चेंज, वातावरणामध्ये बदल आणि शहरीकरण. याच्यामुळं हे दिस आर द फॅक्टर्स कॉझिंग द डिप्लेशन ऑफ फूड अँड शेल्टर ऑफ अॅनिमल्स अँड बर्ड. म्हणजे पोल्युशन वाढल्यामुळं, वातावरणामध्ये बदल झाल्यामुळं आणि शहरीकरण वाढल्यामुळं, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वाढल्यामुळं हे जे काही अॅनिमल्स आहेत त्यांना जेवणाची कमतरता बसायला लागली आणि त्यांच्यासाठी शेल्टर, राहण्यासाठी जागा उरलेली नाही. म्हणून काही अॅनिमल्स आणि बर्ड्स या पृथ्वीतलावरून एक्सटिंक्ट होत आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं रिझन जर आपण काय म्हणलं तर जे ह्युमन बिंग मॅक्झिमम प्रमाणामध्ये जे काही हंटिंग करत आहेत ते हंटिंग एक सुद्धा यासाठी काय आहे, महत्वाचं कारण आहे. पहा मग पेज नंबर 4 वरती अजून काही क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत. पहिला प्रश्न असा त्यांना विचारला आहे, विचार द डिफरंट ऑर्गन्स इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये अजून कोणकोणते ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. जसं की आपण म्हणलं की हायर ऑर्गॅनिझम मध्ये बॉडी ऑर्गन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक फंक्शन ते कॅरी आउट करतात. मग प्रत्येक सिस्टीम
मध्ये डेफिनाइट ऑर्गन्स प्रेझेंट आहे, जसं की थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये जर आपण पाहिलं तर लंग्स आहे, हार्ट आहे. स्कल मध्ये जर आपण पाहिलं तर ब्रेन त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये जर आपण पाहिलं तर स्टमक, इंटेस्टाईन, लिव्हर आणि किडनी असे ऑर्गन या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन प्रेझेंट आहेत. नेक्स्ट प्रश्न विचारला, इच ऑफ द ऑर्गन युजफुल टू ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गन जो ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट आहे तो खरंच उपयोगी आहे का? तर याचा आन्सर असा आहे बघा, इच इम्पॉर्टंट व्हायटल ऑर्गन्स परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन विच इज नेसेसरी फॉर सर्व्हायवल. प्रत्येक ऑर्गन आपल्या शरीरामध्ये महत्वाचा आहे, जो एक ठराविक कार्य करतो. ब्रेन आपल्या बॉडीचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करतो. हार्ट बॉडीचं ब्लडचं सर्क्युलेशन पूर्ण बॉडीमध्ये करायचं काम करतो. लंग रेस्पिरेशन करायचं काम करतो. किडनी फिल्टर करायचं काम करतो. जरी सगळे अवयव कामाचे जरी असले तरी असे काही अवयव आहेत जे कशाही प्रकारचं फंक्शन आपल्या बॉडीमध्ये करत नाहीत. त्या ऑर्गनला आपण काय म्हणतो रे, व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणतो. जसं की अपेंडिक्स असेल, टेलबोन असेल, इयर मसल असतील. ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं इंटेक्स क्वेश्चन्स काय होतात रे, संपतात. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेच MD सर. धन्यवाद.